तर पश्चिम आशियामध्ये युद्धाचा भडका उडालाय आणि त्याचे चटके थेट तुमच्या आमच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचलेत का असा प्रश्न सध्या निर्माण झालाय। पण सरकार देशामध्ये गॅसचा मुबलक साठा असल्याचा दावा करते, मात्र महाराष्ट्रातलं चित्र वेगळंच आहे। सातारा, कोल्हापूर, नागपूर ते अमरावती गॅस सिलेंडरसाठी चक्क 2-2 किलोमीटरच्या रांगा लागल्या। कुठे पोलीस बंदोबस्तामध्ये गॅस वाटप होतंय तर कुठे अफवांनी गोंधळ उडालाय। नक्की काय आहे गॅस तुटवड्याचं वास्तव, बघूया हा खास रिपोर्ट। पश्चिम आशियात युद्ध पेटलंय, मात्र त्यामुळे सध्या आपल्या महाराष्ट्रात ही अशी दृश्य अनेक ठिकाणी दिसतात। प्रशासन दावा करतंय की देशात घरगुती गॅसचा मुबलक साठा आहे। Hence, in the last 5 days, LPG production has been increased by 28% through refinery directive, and further procurement is actually underway. Modi government's foremost priority is that the kitchen of India's 33 crore families, especially the poor and the underprivileged, do not face any shortage. Domestic supply is fully protected and the delivery cycle is unchanged. The standard time for booking to delivery for domestic LPG cylinders remains 2.5 days unchanged from pre-crisis norm. मात्र असं असलं तरी साताऱ्यातल्या बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरातील इंडियन गॅस एजन्सी समोर सकाळपासूनच गॅस बुकिंगसाठी मोठी गर्दी उसळली। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाची झळ साताऱ्यातील गॅस जे ग्राहक आहेत त्यांना बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि कराडमध्ये आहे, तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकताय, मोठ्या प्रमाणावर आखाती युद्धाची झळ आता ग्राहकांना बसताना पाहायला मिळत आहे। गॅस एजन्सीच्या बाहेर मोठ्या लांबच्या लांब अशा रांगा आता गॅस मिळवण्यासाठी लागल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। सोलापुरात गॅस एजन्सी बाहेर 2 किलोमीटर मोठी रांग लागली होती, त्यामुळे चक्क पोलीस बंदोबस्तात गॅसचं वितरण करण्यात आलं। जे सोलापुरात घडलं तेच अमरावतीतही। अमरावतीच्या अंबादेवी रोडवरील देशमुख गॅस एजन्सीमध्ये 4 ते 5 पोलिसांच्या बंदोबस्तात गॅस सिलेंडरचं वितरण करण्यात आलं। नागपुरातही ताजबाग परिसरातून सकाळी 7 वाजल्यापासून ग्राहक गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभे होते। ह्या ताजबाग परिसरामध्ये इथे जे गॅस गोडाऊन आहे आणि आपण बघू शकता की ह्या गॅस गोडाऊनमध्ये सकाळी 7 वाजतापासून आज भरमध्ये लोक इथे पूर्ण रांगेत लागलेलं आहे। ह्या प्रशासनाने जे गरमाड केलेली आहे आणि ह्या प्रशासनाने जो भ्रम पसरवलेला आहे, आताच आम्ही इथे विचारणा करण्यात आली की जोपर्यंत त्याला OTP मिळणार नाही तोपर्यंत सिलेंडर मिळणार नाही। पश्चिम आशियातील युद्धजन्य स्थितीचा नक्कीच अनेक देशातील इंधन पुरवठ्यावर परिणाम झालाय, मात्र आपल्या देशात तशी तुटवड्याची परिस्थिती निर्माण झालेली नाही। पण गॅस बुकिंगसाठी ग्रामीण आणि शहरी भागात 45 आणि 25 दिवसांची मुदत असणार आहे। Delivery authentication code coverage is being expanded from 50% to 90% of consumers under this system. A cylinder can only be logged as delivered when the consumer confirms receipt through a one-time code on their registered mobile, making undocumented diversion effectively impossible to conceal. A 25-day minimum booking period has been introduced as a demand management measure in urban areas and 45 days in rural and durgam kshetra areas. प्रशासनाकडून गॅस सिलेंडरचा तुटवडा नसल्याचा दावा केला जातोय, मात्र काही भागातलं चित्र वेगळं आहे। या ठिकाणी सिलेंडरसाठी महिनाभर वाट पाहावं लागेल असं सांगितलं जात आहे, तर काही भागात केवळ तुटवड्याच्या चर्चा आणि अफवांमुळे अशा रांगा पाहायला मिळत आहेत। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.